झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरामध्ये फोफावलेल्या अफूच्या पिकामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या असतानाच आता अफू पिकाला मान्यता मिळावी म्हणून आंदोलनाचं रणशिंग फुंकलं जाणार आहे। पुण्यामध्ये कृषी आयुक्तालयावर मोर्चा, मराठवाड्यामध्ये अफू परिषद अशा विविध आंदोलनांनी शेतकरी संघटना अफूला मान्यता मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहे। शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी या आंदोलनाची घोषणा आज कोल्हापुरामध्ये केलेली आहे। अफू शेतीला मान्यता देऊन शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा करा अशी मागणी संघटनेनं केलेली आहे। बीडमध्ये झी 24 तासनं अफूची शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला, त्यानंतर सातारामधलाही प्रकार समोर आला आणि त्यानंतर आता या प्रकरणी कुठली कारवाई होण्यापूर्वीच हे एक नवीन माहिती समोर येते। शेतकरी संघटना अफूला मान्यता मिळावी म्हणून आंदोलनाचं रणशिंग फुंकणार आहे। वैध शेती सरकार परवडू देत नाही, म्हणून अफूच्या शेतीला कायदेशीर मान्यता द्या ही मागणी घेऊन 9 मार्चला पुण्यामध्ये कृषी आयुक्तालयावरती जबाब दो अशा पद्धतीचा एक महामोर्चा शेतकरी संघटना काढणार आहे। दुसरी गोष्ट 10 आणि 11ला जालना येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्ष यांच्या संयुक्त कार्यकारिणीमध्ये या विषयावर चर्चा होऊन लवकरच आम्ही अफू परिषद भरवणार आहोत आणि त्याचा पुढचा भाग म्हणून शासनाने जर याची मान्यता दिली नाही तर छत्रपती शिवरायांनी जसा सोन्याचा फाळ असलेला नांगर या बांबुर्ड्याला पुण्यामध्ये चालवला तसं पुन्हा एकदा उत्तम शेती या सूत्रासाठी शेतकरी संघटनेचे लाखभर कार्यकर्ते योग्य त्या ठिकाणी सविनय कायदेभंग करतील। आपण आत्ताच ही प्रतिक्रिया ऐकली। शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत आणि अफूला मान्यता मिळावी यासाठी आंदोलन छेडणार आहे शेतकरी संघटना। आपण या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे आपल्याबरोबर आहेत। दीपक, आताच आपण प्रतिक्रियाही ऐकली शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांची की या ठिकाणी सविनय कायदेभंगाचा ही या ठिकाणी ही चळवळ उभी करणार असं ते म्हणतात, या संदर्भामध्ये आंदोलन करणार असं म्हणतात। काय म्हणता येईल, एकूणच अफूच्या पिकाच्या बातमीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या, मात्र आता याला मान्यता मिळावी अफूच्या शेतीला अशा प्रकारची यांची मागणी आहे। काय म्हणता येईल यांच्या मागणीबाबत? बीडमध्ये जी 3 ते 4 एकर अफूची शेती सापडली होती, त्याच्यानंतर कोल्हापूर आणि सांगली या भागातील सीमेवरती तर 8 ते 9 एकर अफूची शेती सापडली आणि या प्रकारची शेती केल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते सगळे आक्रमक झाले। त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये कोणतं पीक घ्यायचं याचा अधिकार आहे, त्यामुळे त्याच्या अधिकारानुसारच तो ते पीक घेतो आहे। त्याच्यावर सरकारची बंदी आहे किंवा इतर काही कारणं आहेत, या संदर्भात ती कारणं सरकारनं पाहून ती ऑथराईज करून घ्यावी, त्या शेती अधिकृत करावी। वाटला सरकारनं त्या संदर्भातला टॅक्स आहे तो शेतकऱ्याकडून घ्यावा, जसा यापूर्वी तंबाखू सारख्या पिकांवर घेतला जात होता। मात्र शेतकऱ्याला जर 4 पैसे मिळत असतील तर त्याच्याकडून हिरावून घेऊन पुन्हा त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यासारखं पाप आहे, हे सरकारनं करू नये अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे। शरद जोशींनी अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि उद्या शेतकरी संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत हे उद्या त्या ठिकाणी राजशेट्टी जाऊन देखील आपली आंदोलनाची पुढची काय दिशा असेल या अफूच्या पिकाबद्दल ती स्पष्ट करणार आहेत। अनुज्ञा निश्चित दीपक, जेव्हा आपण बीडमधला अफूच्या शेतीचा प्रकार उघडकीस आणला त्यानंतरही पोलिसांनी आणि महसूल खात्याने कारवाई सुरू केली होती अशी बातमी आपल्याला समजली होती। साताऱ्यातलाही प्रकार त्यानंतर उघडकीस आला। एकूणच काय वाटतं, सध्या ही कारवाई सुरू आहे का आणि शेतकऱ्यांच्या मागणीबाबत सरकार काय भूमिका घेईल असं वाटतं? खरं ही कारवाई जशी सुरू झालेली आहे या 4-5 दिवसांमध्ये त्या कारवाईनंतर शेतकऱ्यांनी जे काही आपल्या शेतामधलं पीक होतं ते सर्व उपटून ओढ्याच्या काठी नेऊन फेकून दिलेलं आहे। यावरून असं लक्षात येतं की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हे अफूचं पीक आपल्या शेतांमध्ये अंतर्गत पीक म्हणून घेतलं होतं, मात्र याची कोणतीही महसुली दप्तरी नोंद नव्हती, फक्त मुख्य पिकाचीच महसूल दप्तरी नोंद केली गेली होती। त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्यांना याचा सुगावा लागला नव्हता आणि गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचं पीक या भागातले शेतकरी घेत आहेत, मात्र ते पीक आहे हे फक्त खसखशीचं पीक आहे याच उद्देशाने ते घेतलं जात होतं। मात्र काही जे लोक आहेत जे दलाल आपण त्याला संबोधून त्याच्या संपात राहून हे पिकाची खरेदी करत होते। निश्चित दीपक, एकूणच या संदर्भामध्ये आता पुढे काय पावलं शेतकरी संघटना उचलतात आणि एकूणच या संदर्भात काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।